आणि आता बातम्या आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात। संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्याची जबाबदारी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे। हल्ला झाल्यानं चूप बसणार नाही, द्वेषाने बोलणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। 3 जणांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। ठाण्याच्या दिशेने जाताना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला। पोलिसांच्या गाडीसमोरच आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला। छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आव्हाडांवर हल्ला करण्यात आला। स्वराज्य संघटनेने जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, याची गाडी फोडलेली आहे। हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे। संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हा हल्ला करण्यात आलाय। आव्हाडांवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर लपून बसलेले होते। हो, ती गाडी संभाजीराजे छत्रपती म्हणणं सोडून द्या असं जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलेलं होतं। संभाजीराजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या। संभाजीराजेंचं रक्त तपासण्याची गरज आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं होतं। त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते। त्या रक्तात काय होतं आणि ह्यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे। शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते, तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही। आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने आणि तीव्रतेने बोलीन। माफी तर मी मेलो तरी मागणार नाही, मी मेलो तरी माफी मागणार नाही। माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची। मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो, माझं बोलणं होतं, मी बोललो होतो, माझं इतर कोणी बोललं नव्हतं। आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजी राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली।